नांदेडमध्ये आजपासून जे आहे ते हिंद दी चादर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण बघतोय शहरातील जे आहे ते कवठा भागातील मोदी मैदानावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। श्री गुरु तेग बहादूर साहब यांच्या 350व्या शहीद समागम कार्यक्रमाचं आयोजनाच्या निमित्तानं ही सगळी तयारी आपण पाहतोय। आज आणि उद्या या ठिकाणी जे आहे ते भव्य कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी देश आणि विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येणारे आहेत आणि त्या अनुषंगानं ही केलेली सगळी तयारी आपण पाहतो। या कार्यक्रमासाठी जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्याचबरोबर जे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, त्याचबरोबर जे आहे ते हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीसुद्धा हजर राहणार आहेत आणि ही सगळी संख्या लक्षात घेता, भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी जय्यत तयार केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि भाविकांना जे आहे ते कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा विशेष खबरदारी घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानावर जे आहे ते हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि उद्या सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि या अनुषंगाने जे आहे ते आपण नांदेड शहरात चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।